माझ्या नजरेत एक मुलगा आहे तुझ्या मुलीसाठी. जर त्यांनी दीपाला पसंत केलं तर आपण लगेच लग्न लावून देऊ. दीपा 25 वर्षाची झाली आहे. दीपा नाकी डोळे छान दिसत नाही आणि तिचा रंग पण सावळा होता. त्यामुळे अजून कोणीच तिला पसंत केले नाही. त्यामुळे माझ्या नजरेत एक मुलगा आहे. लग्न झाल्यावर तुझ्यावरच एक ओझं तरी कमी होईल. कावेरी आपल्या छोट्या जावेला मुक्ताला म्हणत होती. मुक्ता म्हणाली, ताई, मुलगा काय करत आहे? मुलगा एका प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचर आहे. महिन्याला 20 ते 15,000 रुपये त्याला भेटतात. त्याची परिस्थिती तशी गरीबच आहे, पण आपली मुलगी पण एवढी सुंदर नाही. तिच्यासाठी याच लायकीचं आपल्याला स्थळ पाहावे लागेल. तिच्या रूपामुळे तिला जे आहे त्यात खुश राहावे लागेल. कुंकू आणि बांगड्या एवढा तरी खर्च तिचा नवरा करू शकतो. आणि एका स्त्रीला अजून काय पाहिजे आहे? आणि आपली दीपा माझ्या मुलीसारखी, नेहासारखी सुंदर नाही. जर दीपा नेहासारखी सुंदर असती तर तिला आता लग्न होऊन एक बाळ झालं असतं. पण मुलींना सुंदर असले पाहिजे. तिच्या नशिबातच सुंदरता नाही लिहिली तर यात आपला काय दोष आहे? माझी मुलगा नेहा एवढी सुंदर होती की तिला बघता क्षणी पसंत केला आणि आज एवढ्या मोठ्या घरातील सून आहे आणि ती तिच्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे. ती तिच्या सासरी महाराणीसारखी राहत आहे आणि हे केवळ तिच्या सुंदरतेमुळे घडलं आहे. तिच्या सुंदर शरीरामुळे आमच्याकडून हुंडासुद्धा घेतला नाही. तिच्या घरी भरपूर नोकर आहेत. गाड्यांमध्ये फिरते. मोठ्या लोकांसोबत उठणं बसणं आहे. महागातले कपडे दागिने तिच्याकडे भरपूर आहेत. एका राजकुमारीसारखं तिचं आयुष्य आहे. आता याच्यापुढे मी काहीच बोलत नाही, नाहीतर माझ्या मुलीला माझीच नजर लागेल. हे बघ मुक्ता, खूप मुश्किलीने मी दीपासाठी हे स्थळ आणलं आहे आणि याला अजिबात नकार द्यायचा नाही. होकार म्हणूनच सांगायचं. ह्याच्या आधी दीपाला 15 मुले पाहून गेले आहेत, परंतु 15 मुलांनी सुद्धा हिला रिजेक्ट केलं आहे. कारण का तिची सुंदरता त्यांना पाहिजे होती आणि ती सुंदरता दीपाकडे नव्हती. कावेरीशी बोलणं दीपाचे आई वडील शांतपणे ऐकत होते. कावेरी आणि मुक्ता दोघे जावा एकदम साध्या परिवारातील सुना होत्या. कावेरी यांची मुलगी नेहा खूप सुंदर होती आणि नेहा घरातच ट्युशन घेत होती. खूप हुशार होती नेहा. तिला शिकण्याचं खूप वेळ होतं, परंतु मोठ्या घरातून स्थळ आलं त्यामुळे कोणीच तिच्या लग्नाला नकारू शकलं नाही आणि 10 दिवसाच्या आतमध्येच नेहाचं लग्न लावून दिलं. कावेरी तर आपल्या मुलीचं एवढ्या मोठ्या घरात लग्न झालं म्हणून वेड्यासारखीच करत होती. कारण त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांची मुलगी एवढ्या मोठ्या घरात सून म्हणून गेली आहे. जेव्हा कावेरीची मुलगी नेहा मोठ्या गाडीमध्ये माहेरी येते तेव्हा सगळे लहान मुले त्या गाडीला स्पर्श करत असायचे आणि ड्रायव्हर त्या मुलांना ओरडून पळून लावत होता. कावेरी आणि तिचा नवरा आपल्या मुलीचा एवढ्या मोठ्या घरात लग्न झालं म्हणून त्यांना खूप गर्व आला होता. नेहमी मुलीचं सर्व गुण संपन्न म्हणून गुणगान गात होती. पण एवढ्यापर्यंत ठीक होतं, पण मुलीच्या आयुष्यामध्ये काय लिहिलं आहे हे कोणालाच माहीत नसतं. कावेरी नेहमी आपल्या लहान जावेच्या मुलीच्या रूपावरून काही ना काही बोलत असायचे. पवन आणि त्याचे आईवडील दीपाला पाहायला आले. दीपाला पाहिल्यावर पवनचे वडील म्हणाले की आम्हाला मुलगी पसंत आहे. लग्न फक्त घरातल्या घरातच होईल. फक्त तुम्ही मुलगी आणि नारळ एवढेच द्या. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. दीपाच्या आईवडिलांनी नेहाच्या सासरच्यांना सुद्धा लग्नाला आमंत्रित केले होते, पण नेहा एकटीच लग्नाला आली होती. मुक्ता नेहाला म्हणाली की बाळ, तू एकटीच आली आहे? जावई बापू आले नाहीत का? आम्ही 2-3 वेळा फोन पण केला होता जावई बापूला की लग्नासाठी या म्हणून. पण नेहा काही म्हणायच्या आधीच तिची आई कावेरी म्हणाली की एवढ्या मोठ्या गाडीतून माझी मुलगी आली आहे की काय कमी आहे का? आता माझे जावई तर स्कूल टीचर नाहीत की त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा सुट्टी भेटेल. त्यांची एक मोठी फॅक्टरी आहे. मग मुक्ताने यापुढे काही बोलणं जरुरीचं समजलं नाही, पण नेहाचा चेहरा जरासा नाराज दिसत होता. खरं कारण हे होते की नेहाच्या सासरचे या मिडल क्लास फॅमिलीमध्ये लग्नामध्ये त्यांना यायचं नव्हतं. नेहाच्या लग्नाला
1 वर्ष झालं, परंतु अजून तिच्या सासरचे कोणच तिच्या माहेरी आली नव्हते. दीपाच्या घरात तिचे आई वडील आणि एक लहान भाऊ आणि एक लहान बहीण होती आणि त्यांच्याच घराच्या शेजारी कावेरी यांचं घर होतं. साध्या पद्धतीने दीपाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर पहिल्यांदा दीपा तिच्या माहेरी आली आणि तिच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं की ती तिच्या सासरी खूप खुश आहे. एका आठवड्यानंतर तिचा नवरा पवन तिला न्यायला आला. शिदोरी म्हणून तिच्या सासूने सगळ्यांसाठी भेटवस्तू पाठवल्या होत्या. त्या वस्तू लहान होत्या, परंतु देणाऱ्याचं मन खूप मोठं होतं. पवन पण सगळ्यांना मिळून मिसळून बोलत होता. पाहुणा आहे म्हणून दाखवत होता. जावई बापू, जेवायला वाढला आहे, जेवण करा. दीपाच्या आईने पवनला आग्रह केला. तुमच्या सगळ्यांची ताटं कुठे आहेत? अहो जावई बापू, आधी तुम्ही आणि दीपाचे पप्पा, तुम्ही तिघेजण जेवा. फक्त 3च ताट पाहून पवन मुक्ताला म्हणाला, आम्ही नंतर जेवण करतो. मी तोपर्यंत गरम गरम पुऱ्या करते. तुम्ही जेवा लवकर, जेवण थंड होत आहे. नाही आई, आपण सगळेच मिळून जेवण करू. सगळ्यांचे जेवण पण तुम्ही इथेच आणा. आपण मिळून गप्पा मारून जेवण करू. मला तुम्ही जावई समजू नका. तुम्ही मला तुमचा मुलगा समजा. माझा पाहुणचार करण्याची काहीच गरज नाही. पवन आपल्या सासूला म्हणत होता. आपल्या नवऱ्याचं आपुलकीचं बोलणं पाहून दीपाला खूप छान वाटलं. तिथं दीपाची चुलती कावेरी पण होती. सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर दीपा आपल्या आईला मदत करण्यासाठी किचनमध्ये जाते आणि पटापटा भांडी घासू लागते. तिला पाहून कावेरीने टोमणा मारला. सासरला जाऊन तुझी भांडी घासण्यापासून सुटका झाली नसेल. तुझं काम करायला तिथे तर मोलकरीण तर नसेलच ना, कारण तुझं माहेर पण गरीबच आहे आणि सासर सुद्धा तुला गरीबच भेटलं आहे. त्यामुळे माहेरी आली आहे तरी पण कामच करत आहे. बरोबर बोलत आहात मोठी आई तुम्ही, कारण का मला सासर आणि माहेर सारखंच वाटतं. सासरला जरी असले तरी मला असं वाटतं की मी माझ्या माहेरीच आहे. मला तिथं प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आहे. माझी सासू पण माझ्या आईसारखीच आहे. माझी खूप काळजी घेते. आम्ही दोघी सोबतच जेवण करतो. त्या मला सोडून कधीच जेवत नाही. आम्ही दोघी मिळून घरातील कामे हसत खेळत करतो. मी सासरी पण कपडे आणि ब्लाऊज शिवण्याविषयी बोलली तर मला सासरच्यानी ब्लाऊज आणि कपडे शिवायची परवानगी दिली आहे आणि हळूहळू माझ्या आता सासू पण शिकत आहे. दीपाने खूप प्रेमाने आपल्या चुलतीला उत्तर दिले. पवन पण आपल्या सासरी 2 दिवस राहिला, पण जावई बनून नाही तर त्या घराचा मुलगा बनून राहिला. काही दिवसानंतर मुक्ता कपड्याची बॅग पॅक करत होती. हे पाहून कावेरी म्हणाली की, मुक्ता, कुठे जाण्याची तयारी करत आहेस? ताई, मी तुम्हाला सांगायलाच येत होते की आपल्या दीपाचा वाढदिवस आहे. त्यामुळे तिच्या सासूने घरात पार्टी ठेवली आहे आणि त्यांनी आम्हा सगळ्यांना सुद्धा बोलवलं आहे आणि त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना पण आमंत्रित केलं आहे. त्यामुळे दीपाच्या सासरी 2 दिवस राहून येतो. दीपा खूप खुश होईल. कावेरी विचार करू लागली की तिच्या मुलीच्या सासरी तर कुणी अशी तयारीच केली नव्हती. तिचा वाढदिवस पण साजरा केला नाही किंवा तिला बोलवलं नाही. एके दिवशी मुक्ताची खूपच तब्येत खराब होऊ लागली. तिचा तापच राहत नव्हता आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. दीपाला कळताच दीपा आणि तिचा नवरा पवन आणि सासू लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पवनने त्याची सगळी जिम्मेदारी त्यांनी निभावली. दवाखान्याचा सगळा खर्च बिल त्यानेच दिलं. दीपाचे वडील पवनला पैसे देत होते, परंतु तो पैसे घेत नव्हता. तो त्याच्यापासून पैसे देऊन मुक्ताचा इलाज करत होता. दीपाची सासू पण दीपाच्या माहेरच्या घरी जाऊन सगळं काम करत होती आणि वेळेवर दीपाच्या आईला डब्बासुद्धा बनवत होती. एके दिवशी कावेरीच्या नवऱ्याची तब्येत खूपच खराब होती. त्यांना बीपीचा त्रास होता, त्यामुळे पॅरालिसिसचा झटका आलेला असतो. त्यांच्या मुलाने आणि दीपाच्या वडिलांनी
त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. नेहा नेहमीप्रमाणे ड्रायव्हरसोबत मोठ्या गाडीत बाबाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आली. आई, बाबाला हे काय झालं? रडत नेहा आपल्या आईच्या गळ्यात पडली. माहीत नाही बाळा, डॉक्टर तुझ्या बाबाला तपासत आहेत. बाळा, तुझे बाबा लवकर बरे होतील. तू टेन्शन घेऊ नको. तुझ्या सासरचे किती चांगले आहेत. तुला एवढ्या मोठ्या गाडीमध्ये पाठवलं आहे. नेहा तिच्या पर्समधून मोबाईल काढते आणि सासरी मी पोहोचली म्हणून कळवते. नेहा बाळा, तुझ्या सासरच्याने तुला नवीन मोबाईल, तुला नवीन पर्स घेऊन दिली आहे का? कावेरी खुश होऊन आपल्या मुलीला विचारत होती. आणि हे काय ग, तुझा चेहरा एवढा सुकला का आहे? तुला सासरी काही त्रास आहे का? नेहा म्हणाली की आई, तुला माझ्या सासरचा फक्त पैसा दिसतो. तुला हे कधी दिसलं नाही का की तुझी मुलगी नाराज असते, दुःखी असते? नेहा आई पुढे रडतच म्हणाली की आई, माझ्या सासरी भरपूर पैसा आहे. मला पर्स दिली आहे, परंतु त्यांना विचारल्याशिवाय मला 1 रुपयासुद्धा खर्च करून देत नाहीत. मला माहेरी जाण्यासाठी एवढी मोठी गाडी पाठवली आहे, परंतु माझ्या माहेरी येण्यासाठी एकसुद्धा तयार होत नाही. माझा तर नवरा म्हणतो की एवढ्या गरिबी माहेरी गेलो तर माझी समाजातली इज्जत कमी होईल, त्यामुळे तो माझ्या माहेरी येत नाही. माझ्या सासरी तर खूप पार्ट्या करतात, परंतु माझ्या माहेरच्यांना कोणाला सुद्धा बोलवत नाहीत. माझ्या आईवडिलांना सासरी येण्याचा अधिकार नाही आणि मला पण तुमच्या घरी येऊन देत नाहीत. तिथं माझ्या कोणत्याच पसंतीला महत्त्व देत नाहीत. मला शिकण्याची आवड आहे, परंतु शिकून देत नाहीत. आई, तू नेहमी म्हणते ना की तुझी मुलगी खूप भाग्यवान आहे, तिला एवढं मोठं घर मिळालं आहे आणि दीपाच्या नशिबी सुख नाही. ती नेहमी गरिबातच आहे. तिला सासर पण गरीबच भेटला आहे. तिने तिच्या माहेरीसुद्धा पैसा पाहिला नाही आणि सासरेसुद्धा कधीच पैसा पाहिला नाही. ती खूप कम नशीबवान आहे. पण आई, मला माहीत आहे की दीपा खूप भाग्यवान आहे. तिला माहेरी पण इज्जत, प्रेम, मान सन्मान आहे आणि तिला स्वतंत्र आहे. आणि तसंच तिला सासरेसुद्धा प्रेम, इज्जत, मान सन्मान आणि तिला स्वतंत्रसुद्धा आहे. माणूस तेव्हा श्रीमंत होतो जेव्हा पूर्ण परिवार त्याच्याबरोबर असेल. आई, पैशामध्ये खूप आग असते आणि ती आग पहिल्यांदा नाती जाळून खाक करते. माझ्या सासरी तर सगळे सोबत बसून जेवणसुद्धा करत नाहीत. सगळे आपापल्या खोलीमध्ये जेवतात. बाप, मुलगा, भाऊ, बहीण, भाऊ, जाऊ, दीर या नात्यामध्ये तिथं स्नेह अजिबात नाही. मला तर त्या घरात गरिबाच्या घरून आली आहे म्हणून काहीच इज्जत देत नाहीत. तिथं माझ्या स्वाभिमानाला सारखी ठेच पोहोचते. मला नेहमी माहेरच्या गरिबीमुळे ताणे दिले जातात. आई, तू दिलेली मिठाई किंवा कोणतेही पदार्थ ते लोक घरात घेत नाहीत. ते लोक ती मिठाई मोलकरणीला किंवा ड्रायव्हरला देऊन टाकतात. अगं आई, त्यांना खायचं नसेल तर नका खाऊ दे, परंतु ते मला सुद्धा खाऊन देत नाहीत. मला माझ्या सासरचा पैसा पाहून घिन येते. आई, माझ्या नवऱ्यापेक्षा श्रीमंत तर दीपाचा नवरा आहे. तो मनाचा खूप श्रीमंत आहे. मी तिच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं आहे. ती मनापासून हसते आणि ती तिच्या चेहऱ्यावर दिसते, कारण तिच्या नवऱ्याने तिला प्रेमासोबत तिचा मान सन्मानसुद्धा ठेवला आहे. दीपाच्या माहेरच्यांना सुद्धा तिच्या सासरच्यांनी मनापासून स्वीकारला आहे. आई, आनंद कधीच पैशामध्ये मोजत जाऊ नकोस. हे सगळं पाहून, हे सगळं ऐकून आता कावेरीकडे रडण्यापेक्षा दुसरा मार्ग कोणताच नव्हता. मोठं घर पाहून, मोठा पैसा पाहून तिने तिच्या मुलीचे लग्न तिच्या ऐपतीपेक्षा घरात लावून दिले. त्या परिवाराला फक्त सुंदर मुलगी पाहिजे होती आणि त्यांनी फक्त नेहाचं सुंदर रूप पाहिलं आणि तिच्यासोबत तिच्या माहेरच्यांना आणि तिच्या स्वप्नांना त्यांनी स्वीकारलं नाही. आता नेहाच्या आयुष्यात फक्त दुःख लिहिलं होतं आणि दीपाच्या नशिबात फक्त सुख लिहिलं होतं. त्यामुळे माणूस छोटा असला तरी त्याच्याकडे मनाची श्रीमंती पाहिजे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा.
आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.